हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. तर धीरजला जसे कळते चार्ली ऑफिस सोडून चालला आहे, तसा धीरज लगेच चार्लीजवळ जातो. चार्ली, काय आहे हे? कुठे चालला आहेस तू? धीरज म्हणतो. चार्ली म्हणतो की मी हे ऑफिस सोडून चाललो आहे आणि प्लीज मला अडवू नकोस. धीरज म्हणतो पण का? चार्ली म्हणतो पण का हे तू बोलत आहेस? धीरज, खरंच एवढं सगळं होऊन तू बोलत आहेस? काल ऑफिसमध्ये जे झालं ते परत व्हायला पाहिजे असं तुला वाटत आहे का? या ऑफिसमध्ये माझी काही जागा आहे ते मला काल कळलं आहे आणि तसंच मला माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीच्या नवऱ्याला दुसऱ्याच्या मिठीत नाही बघायचं. त्यामुळे प्लीज. धीरज म्हणतो, चार्ली हे बघ, दुपारी जे झालं त्यासाठी सॉरी, पण खरंच मी रागात बोलून गेलो. असं करू नकोस. घरीसुद्धा सगळे माझ्याशी बोलायचं बंद केलं आहे घरच्यांनी. आता तू पण असं काही करू नकोस. चार्ली म्हणतो, धीरज प्लीज, मला काहीही ऐकायचं नाही. मी माझा निर्णय घेतला आहे आणि तो बदलणार नाही. चार्ली त्याला म्हणत असतो. धीरज म्हणतो, हे बघ चार्ली, मी घरी काय सांगू? चार्ली म्हणतो, त्याची काळजी तू नको करू. मी कालच सगळ्यांना सांगितलं आहे. माझा त्या घराशी आणि तुझ्याशी फक्त माझ्या बहिणीमुळे संबंध असेल. मी तिचा भाऊ या नात्यानेच आता त्या घरात येणार आहे. धीरज म्हणतो, इतक्या दिवसाची फ्रेंडशिप एका क्षणात तोडत आहेस? हीच का तुझी मैत्री? आपल्या मित्राला कठीण काळात एकटं सोडून जाणं. चार्ली म्हणतो, फ्रेंडशिप मी नाही तोडली. मी खूप एफर्ट्स दिले आहेत. जरा शांत डोक्याने विचार कर, मग कळेल नक्की चूक कोणाची आहे. आणि काळजी करू नको. तुझ्या कठीण काळात मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा असेन. फरक फक्त एवढाच असेल की यावेळेस तुझ्यापासून लांब असेल, पण तुझी साथ नाही सोडणार. तो त्याला मिठी मारत बोलतो. धीरज म्हणतो, धीरज पण त्याला मिठीत घेतो. चार्ली, चल आता निघतो. उशीर होत आहे. आरुषी फ्लॅटवर माझी वाट बघत आहे. चार्ली धीरजला बोलतो. धीरज म्हणतो, गो. तो त्याला बाजूला करतो आणि निघून जातो. त्याला असं गेलेलं बघून चार्लीलाही खूप त्रास होतो, पण त्याच्याकडे पर्याय नसतो. चार्लीला भेटून तो तसंच निघून जातो. त्याला आता ऑफिसमध्ये अजिबात थांबायची इच्छा नसते. त्याला एकांत हवा असतो. त्यामुळे आता इकडे जवळजवळ महिना होत आला होता, पण कोणीच धीरजबरोबर बोलत नव्हतं. या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं, पण आता त्याच्याकडे पर्याय नव्हता. रोज नाश्ता करताना आणि डिनर करताना सगळी एकत्र असायची, पण रिया, प्रिया आणि रोहित सोडून कोणीच त्याच्याशी बोलत नव्हतं. याचा त्याला खूप त्रास होत होता. त्याने त्याच्या स्वीटहार्टबरोबर बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने नाही ऐकलं. बाकीच्यांची माफी मागितली त्याने, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने त्याच्या काका काकींची सुद्धा खूप वेळा माफी मागितली, पण त्यांनी सुद्धा माफ केलं नाही. तर त्यानंतर त्याला असं बघून सगळ्यांना त्रास होत होता. पण जर आज त्याला माफ केलं तर तो उद्या परत असं करेल, शिवांशीला सोडेल. त्यामुळे यावेळी सगळ्यांनी आपलं मन घट्ट केलं होतं. तर धीरजने एकांतात शिवांशीची पण खूप वेळा माफी मागितली होती. तिच्या मनाला काय त्रास झाला हे त्याला आता कळत होतं. त्याने रोज सकाळ संध्याकाळ तिची माफी मागितली, पण यावेळी शिवांशीने पण त्याला माफ केलं नाही. तिला खूप वेळा त्याला माफ करावंसं वाटत होतं, पण मन तयार होत नव्हतं. सगळे हळूहळू त्याच्यापासून बाजूला होत होते आणि त्याला त्रास होत होता. एका रूममध्ये राहून शिवांशी त्याच्याकडे बघत नव्हती. त्याला या गोष्टीमुळे सुद्धा त्रास होऊ लागला होता. तिचा अबोला आता त्याला सहन होत नव्हता. त्याला त्रास व्हायला लागला. त्याने खूप प्रयत्न करून सुद्धा कोणीच त्याच्याबरोबर बोलत नव्हतं. त्याने चार्लीला सुद्धा 1-2 वेळा कॉल केला, पण त्याच्याकडून सुद्धा जास्त रिस्पॉन्स नाही आला. तर आता त्याचं डोकं बंद पडलेलं असतं की काय करावं. हळूहळू त्याने नाश्त्याला आणि डिनरला यायचं बंद केलं. आपल्यामुळे अजून कोणाला त्रास नको असं वाटत होतं त्याला. नाश्ता तर तो ऑफिसलाच करत होता.
सकाळी लवकर उठून तो ऑफिसला जायचा, रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे आधीच सगळ्यांचे जेवण झालेले असायचे आणि त्यामुळे त्याला एकट्याला जेवायला मिळायचे. पण एकट्याने काय, त्याला जास्त जेवण जात नव्हते. तो अर्ध्या पोटावर उठायचा आणि हे रोज शिवांशी बघायची. शिवांशीसुद्धा पोटभर जेवत नव्हती. रोज रात्री स्वतःला स्टडी रूममध्ये कोंडून घ्यायचा. सकाळी बाहेर यायचा. त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं त्याचे जागरण होत होते. ते डोळ्याखाली डार्क सर्कल झाले होते. अर्ध्या पोटी उठल्यामुळे तब्येतसुद्धा खालावली होती. त्याला असं बघून आता तिलाच जास्त त्रास होऊ लागला होता. तर शिवांशीने मनोमन त्याला माफ करायचं ठरवलं होतं. त्याने केलेल्या गोष्टींचा पश्चाताप झालेला होता. हेच तिच्यासाठी खूप होतं. मायराने नंतर त्याला खूप कॉल केले, पण एक कॉलसुद्धा त्याने उचलला नव्हता. त्याने तिला पूर्णपणे इग्नोर केलं होतं. तिला ऑफिसमध्ये येण्यापासून सुद्धा त्याने मनाई केली होती. बहिणी भाई कुठे आहे? तर ऑफिसला गेले आहेत ते. का गं? रिया शॉर्टमध्ये. आज पण भाई लवकर गेला. आता काय करायचं? प्रिया. म्हणजे काय चालू आहे तुमचं? महेंद्र म्हणतात. असं का करत आहात तुम्ही? विसरलात का? प्रिया म्हणते. काय? सगळे एकसाथ. परवा भाईचा बर्थडे आहे आणि त्याच्या बर्थडेला आम्ही त्याच्याकडून पार्टी घेतोय. आम्हाला हवी तशी. रिया म्हणते. हो ना, म्हणून तर त्याला सकाळपासून शोधतोय, पण तो सापडतच नाही आहे. तर प्रिया म्हणते आणि त्यानंतर अरे मी तर धीरजच्या बर्थडेबद्दल विसरलोच होतो. महेंद्र बाकीचेही बोलतात. काय तुम्ही भाईच्या बर्थडेबद्दल विसरलास? रिया म्हणते. हो ना आजी, तू तरी कशी विसरलीस तुझ्या लाडक्या नातवाच्या बर्थडेबद्दल? प्रिया म्हणते. त्यानंतर आजी तिला म्हणते. हो ना, तुमचं काय चाललंय? बाईसुद्धा जास्त वेळ घरी नसतो आणि काही दिवस झाले आम्ही बघतोय तुम्हीही त्याच्याबरोबर जास्त बोलत नाही आहेत. रिया, तुमच्या दोघींचं झालं असेल तर तुम्ही निघा, शाळेला उशीर होतोय. नको त्या गोष्टीत नाक खुपसायचं असतं का तुम्हाला? प्रीती त्यांच्यावर चिडूनच पाय आपटत म्हणते आणि निघून जाते. आणि त्यानंतर धीरजचा बर्थडे परवा आहे आणि ही गोष्ट मी कशी विसरू शकते? गीताई म्हणतात. हो ना, या सगळ्या नादात आपणच त्याचा बर्थडे विसरलो. प्रीती म्हणते. मला असं वाटतंय परवा त्याच्या बर्थडे दिवशी आपण त्याला माफ करावं. शिवांशी म्हणते. तर त्यानंतर आता हो, मलाही तेच वाटतंय. आपण त्याला माफ करू. खूप दिवस झाले आता. मी नाही त्याला असं बघू शकत. त्याची हालत बघून मला तरी तो डिप्रेशनमध्ये जाईल असं वाटतंय, महेंद्र म्हणतो. तर नाही, मी त्याला पुन्हा डिप्रेशनमध्ये जाऊ देणार नाही. त्याच्या बर्थडेला त्याला माफ करून टाकणार मी, गीताई म्हणतात. हे बघा, मला असं वाटतंय की तुम्हीही आता ही गोष्ट जास्त ताणू नका. जास्त ताणल्याने नाती तुटतात, नीलम देवेंद्रना समजावून म्हणतात. तर हो, बरोबर बोललीस तू. त्याच्या बर्थडेला आपण एक पार्टी अरेंज करूया आणि त्याला सरप्राईज देऊया, देवेंद्र म्हणतात. ही आयडिया भारी आहे, सगळे एकसाथच म्हणतात. त्यानंतर शिवांशी, माझ्या नातवाला तू मनापासून माफ केलं आहेस ना गं? गीताई म्हणतात. हो आजी, मी त्याला माफ केले. त्याने केलेल्या गोष्टींचा पछतावा झालाय म्हणून मी मनापासून माफ केले. शिवांशी गीताईला उत्तर देते. शिवांशी, माझ्यासाठी अजून एक काम करशील का गं? नीलम म्हणतात. तर हा बोला नाही, शिवांशी नीलमला म्हणते. शिवांशी, चार्लीला फोन करून त्याच्या आणि धीरजच्या मधले मतभेद दूर करायला सांग. मी त्याला असं खचलेलं बघू शकत नाही. त्याचा चार्लीवरही खूप जीव आहे, नीलम म्हणते. आई, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते भाईबरोबर. शिवांशी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली. त्या सगळ्या खुश झाल्या आणि बाकीच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. रात्रीचे सगळे धीरजची वाट बघत असतात.
पण धीरज येत नाही. देवेंद्र धीरजला कॉल करतात, पण त्याचा फोन बंद असतो. त्यामुळे ते गुरुला कॉल करतात. तेव्हा कळतं की आज ऑफिसमध्ये काम असल्याने तो तिथेच थांबणार होता. देवेंद्र त्याच्या जोडीला गुरुला थांबायला सांगतात. धीरज घरी न आल्याने सगळ्यांना वाईट वाटतं. सगळे जेवण करून रूममध्ये जातात. पण शिवांशीला आज ठीक वाटत नाही. ती जेवणसुद्धा नीट करत नाही. रूममध्ये येऊन खूप वेळा शिवांशी या कुशीवरून त्या कुशीवरून होत असते, पण तिला झोप लागत नाही. त्यामुळे ती बाल्कनीमध्ये येऊन चंद्राकडे बघत उभी असते. त्याचवेळी धीरज पण त्याच्या ऑफिसमधल्या रूमच्या खिडकीत उभा असतो. राहून चंद्राला बघत असतो. धीरजला ऑफिसमध्ये काही काम नसतं, पण त्याला आता घरी जावंसं वाटत नसतं. त्यामुळे तो तिथेच थांबतो. घरून फोन येणार हे माहीत होतं त्याला, म्हणून माने स्वतःचा फोन स्विच ऑफ करून गुरुला सांगितले होते की घरून फोन आला तर सांग काम आहे म्हणून. तर त्यानंतर त्याला सुद्धा झोप लागत नव्हती. जेवण तर गेलंच नव्हतं, म्हणून तो चंद्राकडे समोर उभा होता. काही वेळाने दोघांची मनं शांत होतात, जणू त्या चंद्राकडे बघून. त्यांना हे कळत होतं की ते ज्याची काळजी करत आहे तो व्यक्ती ठीक आहे. दोघं पण शांत झाल्यावर झोपायला जातात. सकाळी जरा उशिराच शिवांशीला जाग येते. ती उठून तिचं आवरून खाली येते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. बहिणी, भाई अजून आला नाही का? तर प्रिया विचारते. नाही, अजून नाही आले ते. शिवांशी, आता पार्टीचं काय करायचं? रिया, यावेळेस आपण तुमच्या भाईला पार्टी देऊया, प्रीती म्हणते. खरंच? त्या दोघी एक ओरडतात आणि त्यांना प्रचंड आनंद होतो. हो, यावेळी आपण भाईची बर्थडेला पार्टी अरेंज करूयात, रोहित म्हणतो. खूप मज्जा येणार मग. प्रिया, हो ना, मी माझ्या फ्रेंड्सला पण बोलवणार आहे, रिया म्हणते. सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आणि आता त्यांचं सेलिब्रेशनसाठी पूर्ण तयारीसुद्धा ते करणार आहेत. नाही, आपण पार्टी जास्त मोठी नाही करायची, देवेंद्र म्हणतात. हो, पार्टीला फक्त घरातले बोलवायचे आहेत, गीताई पण म्हणते. पण गीताई, आपण दरवेळेस पार्टी मोठी करतो आणि यावेळी जर छोटी पार्टी केली तर लोकांना काय वाटेल, महेंद्र म्हणतात. हे बघा, जर मोठी पार्टी करायचं ठरलं तर गेस्ट येणार, त्यांच्याबरोबर रिपोर्टरसुद्धा येणार. मग सगळ्यांना शिवांशीबद्दल कळणार आणि धीरजला नाही आवडणार. आणि माझं पण असंच मत आहे की सध्या शिवांशीबद्दल कोणाला कळायला नको, देवेंद्र म्हणतात. का? महेंद्रला नीट माहीत नाही, पण कानावर आले आहे की धीरज सध्या एक मोठा प्रोजेक्ट घेणार आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी बाहेरची पण खूप बिझनेसमॅन मागे लागले आहेत. पण तो प्रोजेक्ट धीरजला भेटणार आहे आणि या प्रोजेक्टमुळे कदाचित आपले रिवायलन्ससुद्धा वाढतील आणि शिवांशीबद्दल त्यांना कळलं तर ते फायदा घेतील त्या गोष्टीचा. शिवांशी सध्या कॉलेजला जात आहे, तिच्यावर कोणती सेफ्टीसुद्धा नाही, त्यामुळे उगाचच कशाला आपण रिस्क घ्यायची. देवेंद्र, मलासुद्धा त्याचे बोलणे पटत आहे. आपण यावेळी त्याचा बर्थडे साधाच साजरा करूयात, गीताई म्हणते. बरोबर आहे तुझे, आपण त्याचा बर्थडे साध्या पद्धतीने साजरा करूयात. महेंद्र, म्हणजे कसा करायचा आणि डेकोरेशन नाही करायचं का, प्रिया विचारते. अरे, एवढा पण साधा नाही करायचा, फक्त गेस्ट म्हणून जास्त नाही बोलवायचे. आपल्या आजूबाजूचे आणि शिवांशीच्या फॅमिलीला बोलूयात आणि या इव्हेंट मॅनेजरला कॉल करून डेकोरेशन करायला सांगूयात, देवेंद्र म्हणतात. तर त्यानंतर हां, हे ठीक आहे, गीताई म्हणतात. ओके, आम्हाला चालेल. प्रिया आणि रिया दोघीही चालेल म्हणतात. धीरज घरी कधी येणार आहे पण, प्रीती म्हणते. सगळेच आता धीरजची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांना वाटत असतं की धीरज नक्की कधी येईल. आज रात्री येईल तो. प्रत्येक वर्षी सर्वात आधी तो शिवानीच्या फोटोजवळ जाऊन तिचे आशीर्वाद घेतो आणि मग बाकीचे त्याला विश करतात. त्यामुळे येईल तो आज, देवेंद्र म्हणतात. पण
भाईला बर्थडे सेलिब्रेट करायला आवडत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. फक्त त्याचे बिझनेसमधले पार्टनर येतात, त्यामुळे तो सेलिब्रेट करतो. मग उद्या फक्त फॅमिलीमध्ये सेलिब्रेट करायला कसा होईल तयार? नीलम म्हणतात. बघू उद्या, पण होईल तो तयार, आई म्हणतात. तू बोल त्याच्याबरोबर, तुझं ऐकेल तो, देवेंद्र म्हणतात. हो, आधी त्याला येऊ तर दे, मग बोलते मी, गीताई म्हणतात. तर पण हे बर्थडे का सेलिब्रेट करत नाहीत? शिवांशी आता ती विचार करत असते की काय झालं असेल की हा धीरज बर्थडे सेलिब्रेट नाही करत. शिवानी होती तेव्हा त्याचा बर्थडे ती खास करायची. त्याच्या बर्थडेला ती दरवर्षी सकाळी उठून देवाची पूजा करायची. त्यानंतर त्याच्यासाठी खास साजूक तुपातला शिरा करायची. त्याला तो खूप आवडायचा. त्याच्याबरोबर बिस्किटाचा केकसुद्धा करायची. शिरा आणि केक खाऊन ते दोघे पण मंदिरात जायचे आणि तिथे दान करायचे. तिथून आश्रमात जायचे. तिथे सगळ्यांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करायचे. आणि इथून घरी आल्यावर रात्री त्याच्या बर्थडेची पार्टी असायची. पण जशी शिवानी गेली तसं त्याने हे सगळं बंद केलं. फक्त दरवर्षी न चुकता तो मंदिरात जातो आणि तिथून आश्रमात. बर्थडे पार्टी फक्त नावाला असते. देवेंद्र डोळ्यात पाणी आणत बोलतात. बरं, चला सोडा हे सगळं आणि नाश्ता उरकून आपापल्या कामाला लागा. रात्री सगळ्यांनी लवकर या आणि रोहित, तू इव्हेंट मॅनेजरला सांगून उद्याच्या बर्थडे पार्टीची तयारी कर. देवेंद्र म्हणतात. हा डॅड, मी नंतर फोन करून सांगतो, रोहित म्हणतो. बरं नीलम, नंतर तू माझ्या रूममध्ये ये. आपण शिवांशीच्या घरी फोन करून सांगूया. आणि उद्या आश्रमात पण दान करायचे आहे, तर त्याचेसुद्धा बघूयात. गीताई. हां आई, ठीक आहे. शिवांशी बाळा, तुला नाही नाश्ता करायचा? नीलम म्हणते. नाही आई, मला आता भूक नाही आहे, मी नंतर नाश्ता करेन. शिवांशी. बरं ठीक आहे, मी पॅक करून देते, तू कारमध्ये नाश्ता कर, नीलम म्हणतात. हा ठीक आहे. शिवांशी तिचे उरकण्यासाठी जाते. काल रात्रीसारखीच तिला आता पण हुरहुर लागून राहिली होती. मन बेचैन होत होते. असं अचानक काय होत आहे तिलाच कळत नव्हतं. कसे तरी स्वतःचे उरकून ती कॉलेजला निघते. आज कॉलेजमध्ये पण तिचे मन लागत नव्हते. दुपारी लेक्चर संपवून ती कॅन्टीनमध्ये असती तेव्हा अमय तिच्या जवळ येतो. आणि काय मॅडम, कसल्या विचारात आहात? अमय त्याला विचारतो. कुठे हरवले आहात? अमय. काही नाही, असंच. तू कधी आलास? शिवांशी त्याला विचारते. तर आज लंच नाही करायचा का? अमय शिवांशीला विचारतो. मूड नाही, शिवांशी म्हणते. शिवांशी. काय झालं आहे? सगळं ठीक आहे ना? अमय पुन्हा तिला विचारतो. हो, सगळं ठीक आहे, शिवांशी म्हणते. तर त्याला ही काळजी वाटू लागते. तर पुढील भागात सगळेजण आता धीरजला सरप्राईज देणार आहेत. चला तर मग पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.